तर मी आता आहे गोवा एक्सप्रेसमध्ये, जे वास्को दी गामावरून नवी दिल्लीपर्यंत ही ट्रेन जाते. आणि ह्याच्या मी फर्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये आहे आणि मी चाललो आहे मिरजला. रात्रीची वेळ आहे, आता लोंढा जंक्शन क्रॉस झालं आहे. तर हा व्हिडिओ ह्यासाठी बनवतो आहे की आता हे फर्स्ट क्लासचे हे 4 सीट आहेत, फक्त त्याला एक केबिन आहे, म्हणजे पलीकडे सीट नाही आहे. तेवढं एकच ह्याचं बेनिफिट आहे. बाकी फूड जनरल डब्यामध्ये, स्लीपरमध्ये आणि बाकीच्या AC कंपार्टमेंटमध्ये आणि फर्स्ट क्लासमध्ये सगळ्यांकडे सेमच फूड आहे. एक बिर्याणी आणि अंडा बिर्याणी, आणि बाकी त्यांच्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही. आणि बिस्किट किंवा चिप्स वगैरे घ्यायचे असले तर कुठल्या तरी थर्ड क्लास ब्रँडचे असतात. ते ब्रँड आम्ही कधी वाचलेले नसतात, आम्हाला माहीतही नसतात. आणि त्यामुळे रेल्वेतलं जेवण जे आहे ते ऑफिशियली ते थर्ड क्लासच आहे. ते पाहिजे तरी हे व्हिडिओ बनवल्यावर जर त्यांनी माझ्यावरती केस केले तरी चालेल, बट रेल्वेतलं जेवण अजिबात हायजीन नसतं. आणि त्यातलं जे स्टाफ असतो, स्टाफमधले बरेच लोक आंघोळ केलेले नसतात, त्यामुळे त्यांच्या अंगाचा वास येतो तो वेगळाच. आणि शिवाय असे बरेचसे म्हणजे इश्यूज असतात. वॉशरूम पण एवढं काही खास नाही आहे, म्हणजे असं नाही की फर्स्ट क्लासचं आहे म्हणजे काहीतरी वेगळं असेल. क्लीन आहे, बट सेम तसंच जे बाकीचे AC कंपार्टमेंटमध्ये असतं असं. तर येऊन जाऊन काय, तर पैसे थोडे जास्त आहेत, पण बेनिफिट जे आहे ते सेकंड AC मध्ये जसं तुम्ही ट्रॅव्हल करता किंवा सेकंड AC मध्ये जसं तुम्हाला फील होतं ना, अगदी तसंच फर्स्ट क्लासमध्ये पण फील होतं. कारण सीट सेम असतात, बेडशीट वगैरे सगळं सेम असतं. फक्त एवढंच की पलीकडे जे 2 अपर लोअर जे असतात, साईड लोअर आणि साईड अप्पर, ते फक्त सीट जे आहेत ते इथे नसतात. बाकी सगळं सेम आहे. सिरियसली.